فمن يعمل من الصالحات وهو مؤمن فلا كفران لسعيه وإنا له كاتبون وحرام على قرية أهلكناها أنهم لا يرجعون حتى إذا فتحت يأجوج ومأجوج وهم من كل حدب ينسلون واقترب الوعد الحق فإذا هي شاخصة أبصار الذين كفروا يا ويلنا قد كنا في غفلة من هذا بل كنا ظالمين إنكم وما تعبدون من دون الله حصب جهنم أنتم لها واردون لو كان هؤلاء آلهة ما وردوها وكل فيها خالدون لهم فيها زفير وهم فيها لا يسمعون إن الذين سبقت لهم منا الحسنى أولئك عنها مبعدون لا يسمعون حسيسها وهم فيما اشتهت أنفسهم خالدون لا يحزنهم الفزع الأكبر وتتلقاهم الملائكة هذا يومكم الذي كنتم توعدون يوم نطوي السماء كطي السجل للكتب كما بدأنا أول خلق نعيده وعدا علينا إنا كنا فاعلين ولقد كتبنا في الزبور من بعد الذكر أن الأرض يرثها عبادي الصالحون إن في هذا لبلاغا لقوم عابدين وما أرسلناك إلا رحمة للعالمين قل إنما يوحى إلي أنما إلهكم إله واحد فهل أنتم مسلمون فإن تولوا فقل آذنتكم على سواء وإن أدري أقريب أم بعيد ما توعدون إنه يعلم الجهر من القول ويعلم ما تكتمون وإن أدري لعله فتنة لكم ومتاع إلى حين قال رب احكم بالحق وربنا الرحمن المستعان على ما تصفون. तेव्हा जो कोणी सत्कर्म करण्यात मग्न राहील आणि आमच्यावर ईमान राखत असेल तर अशा कोणत्याही मनुष्याची मेहनत आम्ही वाया जाऊ देणार नाही आणि त्याच्या नेकी आणि ईमानाला आम्ही लिहून ठेवित आहोत. आणि ज्या एखाद्या वस्तीच्या लोकांना आम्ही नष्ट करून टाकलं त्यांना पुन्हा इथे परत येण्यास आम्ही रोक लावली आहे की ते या ठिकाणी परत येऊ शकणारच नाही. इतपावे तो की याजूज माजूज खुले सोडले जातील आणि ते प्रत्येक उंचीवरून निघून समोर येतील. मग सत्यवचन पूर्ण होण्याची संधी जवळ येईल तेव्हा इन्कार करणाऱ्यांचे डोळे दहशतीमुळे फाटून उलटपलट होतील आणि ओरडू लागतील की अरे रे, काय आमची बदनशिबी की या दिवसाच्या येण्याविषयी आम्ही गाफील राहिलो. खरं सांगायचं तर आम्ही स्वतःच आपल्यावर जुलूम करून घेतला आहे. आजच्या दिवशी तुम्ही आणि तुमची खोटी दैवत ज्यांची अल्लाहशिवाय तुम्ही बंदगी करीत होतात सर्वच्या सर्व जहन्नमचं इंधन बनाल आणि तुम्हा सर्वांना जहन्नम समोर आणलं जाईल. जर खरोखरे तुमचे उपास्य आणि पूजा करण्यास योग्य असते तर यांना जहन्नम मध्ये का आणलं गेलं असतं. तुम्ही आणि तुमची खोटी उपास्य सर्वांनाच इथं नेहमी अजाब भोगण्यासाठी राहायचं आहे. जहन्नम मध्ये आरडाओरड आणि चित्काराचा असा गोंगाट होईल की त्यात काहीही ऐकू येणार नाही. ज्या लोकांनी नेकी करण्यात बाजी मारली आमच्यातर्फे त्यांची मेहनत कबूल केली जाईल तेव्हा असे लोक जहन्नम पासून दूर ठेवले जातील. सदाचारी लोकांच्या राहण्याची जागा इतकी सुरक्षित असेल की जहन्नमचा कशाही प्रकारचा खटका किंवा चाहूल देखील त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही आणि त्यांना अशी जन्नत लाभेल जिथे ते नेहमी नेहमी करता मनपसंत ऐशारामात राहतील. कोणत्याही भयंकर घटना किंवा प्रसंगाचा त्यांच्यावर कधीही परिणाम होणार नाही की ज्यामुळे त्यांनी उदास किंवा दुःखी व्हावं. फरिश्ते त्यांचं स्वागत करीत असतील. हाच तो दिवस ज्याचा तुमच्याशी वायदा केला जात होता. तो दिवस असा असेल की आम्ही आकाश लपेटून घेऊ ज्याप्रमाणे एखादा लिहिलेला दस्तऐवज गुंडाळला जातो आणि ज्या प्रकारे आम्ही पहिल्यांदा सृष्टीतील निर्मितीला निर्माण केलं होतं तर दुसऱ्यांदा पुन्हा निर्माण करून दाखवू.
या वचनाची जबाबदारी आमची आणि हे वचन आम्ही निश्चित पूर्ण करून दाखवू. आम्ही जबूर या ग्रंथात बोध उपदेशानंतर लिहिलं होतं की जन्नतच्या जमिनीचे वारसदार माझे नेक बंदे असतील. बंदगी करणाऱ्यांकरता कुराणाचीही खात्रीपूर्वक शुभसूचना पोचवली जावी. आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आम्ही तुम्हाला समस्त विश्वान करता रहमत म्हणजे अल्लाहची कृपा बनवून पाठवलं आहे. तुम्ही सांगा, माझ्याकडे जे वह्य पाठवलं गेलं आहे त्याचा खुलासा असा की तुम्हा सर्वांचा ईश्वर केवळ एकमेव ईश्वर अल्लाहच आहे. तर काय तुम्ही हा हुकूम मान्य कराल? तरीही जर या लोकांनी आमच्या या आदेशाकडे पाठ फिरवली तर तुम्ही सांगून टाका की मी तुम्हाला योग्य ती खबर पोहोचवली आहे आणि मला नाही माहिती की तुमच्याशी जो वायदा केला गेला आहे तो जवळ आहे की तो पूर्ण होण्यास आणखी काही काळ बाकी आहे. निस्संदेह तुम्ही जाहीर करा किंवा लपवा, अल्लाह प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे जाणतो. आणि मी हे नाही सांगू शकत की हे वचन पूर्ण होण्याची वेळ येण्यात जो काही उशीर होईल त्यात तुमची कसोटी घेतली जाईल किंवा तुम्हाला आपला सुधार करून घेण्याकरता एक वेळपर्यंत ढील दिली गेली आहे. पैगंबर वारंवार दुआ करतात की हे माझ्या पालनकर्त्या, सचोटीपूर्ण फैसला सादर कर. आणि लोक हो, तुम्ही जी काही बकवास करता तिच्या मुकाबल्यात आमच्या मेहरबान रबची मदत आम्हाला फार पुरेशी आहे.